गवळणी तवती पालथी दुधाणी। अखंड हरिनाम सप्ताहाचा हा सांगता समारोह कार्याचा प्रसंग आहे। वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबारायाचा हा पवित्र अभंग आहे। या अभंगाचा विषय, अभंगाचा भाव, अभंगाचं चिंतन, गोकुळामध्ये ज्या काही गवळणी होत्या 3 प्रकारच्या, सासूच्या रूपात गवळण, लेकीच्या रूपात गवळण, सुनेच्या रूपात गवळण, या 3 गवळणीचं जे काही जीवन आहे त्या सूनरूपी गवळणीचं जीवनाची कथा, व्यथा, त्रास, दगदग, फजिती, परतंत्रपणा, बंधन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे व्यक्त करतात। अभंगाची सुरुवात जरा नवलच आहे, जादू आहे अभंगात। जादू शिकायची पडला, जादू जादू शिकायची पडल महाराज। या बोटावर त्या बोटावर गेला कडे तुमचं नाम सूत्र बसायला का? या बोटावर गेला नाही की तसे म्हणून पुढं कस काय गेला? जादू आहे या अभंगात। पाहती अभंगाची सुरुवात जबरदस्त आहे। पाहणं या शब्दापासून सुरुवात। डोळे रूप पाहतात, कान शब्द पाहतो, जीभ रस पाहते, वाचा शब्द पाहते, पाय प्रवास पाहतात, हात देणं घेणं पाहतो। अवघड कायचं बरं अवघड। मन संकल्प पाहतो, बुद्धी निश्चय पाहते, चित्त चिंतन पाहतो। याच्यापेक्षा अवघड बालपण खेळणं पाहतं, तरुणपण विषय पाहतो, म्हातारपण मरणाची वाट पाहतो। कोण कोणाची वाट पाहतं? भक्त देवाची वाट पाहतात, देव भक्ताची वाट पाहतं। आपण कोणाची वाट पाहतो? ज्यांनी आपल्या आजोबा पंजोबाची वाट लावली त्या संसाराची वाट आपण पाहतो, म्हणजे आपली भीतीच वाट। पाहती गवळणी, ती गवळण जो आपल्या जीवन पाहतो त्याला भक्त म्हणतात। जो आपल्या जीवनात आत पाहतात त्याला परमार्थिक म्हणतात, आणि जे बाहेर पाहतात त्याला संसारिक म्हणतात। सोपी व्याख्या आहे। बाहेर पाहण्यात जीव आहे आणि आत पाहण्यात भक्त आहे। मग पाहत जावा तर आत पाहत जावा। कुठं पाहत जावा? आत म्हणजे आपलं आणि बाहेर म्हणजे दुसऱ्याचं परक। परक पाहण्यात विषय आहे, आत पाहण्यात साधन आहे। परक्या पाहण्यात जर विषय असेल तर फळ दुःख आहे, आणि आत पाहण्यात साधना असेल तर फळ सुख आहे। आत का पाहायचं तर आत साधना आहे, आणि साधना का पाहायची तर साधनेतच फक्त सुख आहे। विषयात आतापर्यंत सत्ययुगापासून आतापर्यंत कोण्या विषयाने सुख दिलं? विषय आणि सुखाचं नातच जमत नाही, त्याची सोयीक नाही। विषय आणि सुख सोयीक साधनेची सुखाची झालेली। सुख हे साधने जवळ राहतं आणि दुःख हे विषयाजवळ राहतं। जिथं विषय तिथं दुःख। आणि आपण कोणाजवळ? आपण कोणाजवळ? नवरा बायकोजवळ, पोरगं बापाजवळ, भाऊ भावाजवळ। आपण कोणाजवळ? आगारामशाजवळ, उजेड पौर्णिमाजवळ। आपण कोणाजवळ? पावन पापाजवळ, विषय संसाराजवळ, जिज्ञासू कीर्तनाजवळ। आपण कोणाजवळ? काही वेळच नाही तुमचा, तुम्ही हाडीतच कोणाजवळ। आणि तुम्ही कोणाजवळ राहू नका, तुमच्या जवळ राहा। त्याचं नाव परमार्थ। जो आपल्या जवळ राहतो त्याचं नाव परमार्थ, आणि जो दुसऱ्या जवळ जाऊन असतो त्याचं नाव संसार। सासूचं जीवन स्वतंत्र आहे। त्या गवळण गोकुळातली गवळण जी काही सासू होती ती स्वतंत्र, तिच्या मनावर आहे। कधी उठायचं, कधी जेवायचं, कुठं जायचं, तिच्या मनावर काढून ती सोडून।
लेख आहे कधी स्वतंत्र कधी मनासारखं उगं थोडं किंचित परतंत्र आहे बाप म्हणून बघे बाहेर जायचं नाही पण एवढं काही नाही आज्ञा नाही तर नाही जाईनच म्हणले की त्याला कोणी रोखू शकत बाप पण तुम्ही घरात राह पण हिच्या जर मनात आलं तर बाहेर जाऊ शकते म्हणजे कधी परतंत्र कधी स्वतंत्र चला ह्या दोन गवळून काही संबंध नाही आपला एक अशी गवळ नाही पारतंत्रेपणा डोळ्याने जे रूप पाहायचं ते पाहण्याची ही अडचण पारतंत्रपणा कानाला जे शब्द ऐकायचे तिथेही परतंत्रपणा पायाने ज्या मंदिराकडे देवाकडे जायचं तिथेही परतंत्रपणा जाता येत नाही असं पारतंत्र जीवन अंतःकरणामध्ये दुःख त्या सून रूपीच्या गवळणीच्या आणि स्वतःला ती दोष देत होती हे देवा हे पांडुरंगा हे कृष्णा अरे मी असं कोणतं पाप केलं की डोळे उघडू नये मनासारखं रूप पाहणं जमत नाही तोंड उघडलं तरी मनासारखा शब्द बाहेर काढता येत नाही कान उघडले तरी कीर्तन ऐकायला जाता येत नाही मी काय पण जन्मात पाय केलं काय अपराध केला अशी ती गवळण स्वतःच्या मनामध्ये पश्चाताप घेऊ लागली आणि हे बा पश्चातापात परमार्थाची सुखी गुण पश्चातापामध्ये वैराग्य मिसळ की त्याचा उद्धार आहे तुम्ही असंच नाही करायचं तुम्हाला तर पश्चाताप होत वैराग्य मिसळ सद्गुरू चाळकर बाबा म्हणायचे पश्चातापात वैराग्य मिसळ त्याची सरणी त्याला सुख एक प्रकारचं प्राप्त आहे गवळणीला पश्चाताप झाला एवढं हे देवाचं गाव आहे म्हणे हे गोकुळ हे गाव कोणाचे देवाचे म्हणा देव ह्या गोकुळात राहतो आणि मला देवाकडे जाता देवाचं दर्शन नाही या डोळ्याने दोन शब्द त्याच्या पवित्र मुखातले कानाने ऐकता येत नाही देवा नाटात त्याचं पश्चाताप वर्ण केला तो मी सावध राहा नाही जळत महाराज मी तो अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी तुझे मी आठविले नाही कधी वाचा कृपा निधी माय बापा देवा मी खरंच तू नाम चिंतन केलं नाही संत सेवा नाही ऐकले गायले गीत धरले साडिले हित नावडी पुराण बैसरे संतन केली त्याच्यामुळंच काय प्रतिबंध झाला करू त्याच्यामुळंच मी हे संसाराचे दुःख भोगते पण देवा आता नाही आता मला पश्चाताप झाला या संसाराला मी खरंच कंटाळलेली आहे परमानंदाच्या सुखासाठी माझे जीवन तयार आहे माझ्या जीवनामध्ये तुला वाटतं का आणि माझ्या जीवनाकडे पाय ना अखंड नामचिंतन सुरू आहे कृष्ण 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 देवा तुला का कळत नाही का बरं सर्व काळा वेळात मी नामचिंतन करते हे तर तुला मग लोक तर म्हणतात न सांगता तुम्हाला तुला असं का कळत नाही या काय वाईट केलं का मी परमार्थ करते जागृती स्वप्ने पांडुरंग या गवळणीचा एक पक्क होत जरी पारतंत्रेपणा असला तरी पण देवच पांडुरंग
केली देवा आणि मग काय फजिती तू आपला देव होऊन त्या नंदबाबाच्या रागवाय इथं सासू बरी बोलती नवरा काय आहे का विश्रांती नाही क्षणभर विश्रांती नाही आणि तुला काय वाटतं का नाही एका देवा तुला मात्र यावं काय फजिती आणि मग काय देव का इतका गेले नाही का आईची कृपा बनत तुझी चिंता त्याची भगवान गोपाळ कृष्ण चूनरूपी गवळण 4 वाजता उठली घर स्वच्छ केलेले झाडून रस्ता साफ केला सडा टाकलेला आहे गोमूत्र शिपडलेला आहे रांगोळ काढलेली गाईची धार दही तूप लोणी व्यवस्थित ठेवलेला आहे पहाडचा तो प्रसंग आणि तुळशी वृंदावनापाशी उभी राहून गुरु वाटून लागलं देवा किती काम आहे या संसाराची मी केली आणि माझ्या देखतच पाहणं मी सासू सासरा माझी पुती ननंद मी मस्त झोपली म्हणे मी कोणतं पाप केलं म्हणे मी मस्त झोपले तुम्ही किती अवघड आहे देवा ही तिची खरी पश्चातापाची वेदना संकल्पच मनात केला देवा तुला आज यावाच लागेल देव येतो पण संकल्प सत्य पाहिजे सत्य संकल्पाचा सोडा पाणी सोडा पाणी सोडा पाणी तर विहिरीत पाणीच गेलं होतं नाही त्यात काय सत्य पण आहे काय तिचा संकल्प सत्य देवा बरोबर वाटत रे बघ ना तो पाहिलं कसे बिनधास्त झोपले मला का झोप नाही मला का शरीर नाही का थकवा नाही का मला का काही जीवन नाही का मला काही जाणीव नाही का पण किती त्रास आहे खरं तिच्या अंतःकरणातून ती देव प्राप्तीची देवाला बनण्याची तळमळ सुरू झाली मनासाठी पदार्थ केलेले होते भगवान गोपाळ कृष्ण पाठावर बसलेले रांगोळ काढायला आहे मनासारखं पदार्थ केली घास उचलला आणि कृष्णाच्या तोंडापर्यंत नेला सकाळपासून किती मै परिसरी तुला आवडणारे पदार्थ केलेत म्हणे तुला म्हणून कुठे निघाला मला तुला नाही सांगत आणि तुला सांगितलं तर तुला कळणार नाही मी जरी तुझा असला तर मला काय विचारते म्हणजे भय वाढू
ताड 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 ही गवळण पश्चाताप आहे नैनी निर्लोटी सर्वांगाचा चळका गोरच नका हो मी करतो चळकाप सुटला सर्व शरीराचा डोळ्यातून पाणी येत आहे काय मग आता ते वैरागन पश्चाताप देवाला सहन झालं नाही विरक्तीची पाठ दारात भगवान गोपाळ कृष्ण उभे येत आणि बाहेरून मालिका पहाट आणि माझ्या घराचं दार जरा थापून टाकते चमकालीवर मांजर घरात तिथं माणसं घरातच येते पण वाजायला लागलाय दार उघडण्याची देखील परवानगी नव्हती इतकी पण मनाने कडी काढायची देखील आज्ञा आता काय करा ते बाहेरून सुरू झालं टकट ते काय बंदच व्हायना मग ती कवाडा जवळ आली दोन फळ्याच्या मला कवाडाला अशा फळ्या असते त्याच्यात स्थिर असले नाही विश्वास नाही घडी जाऊन पा अशी ती फटी देऊन पाहू लागली काय दिसलं वाटोपाची तू म्हणे माय असा गावाचा माणूस नाही शेजारीच नाही एवढाच म्हणे बापा कोण्या गणितला आहे कोण्या जातीचा कोण्या धर्माचा दाराला म्हणे आवाज देतो हळूच झटके आवाज म्हणते काय तुला वाटते का नाही घर चुकला का काय माझ्या घरची गडी वाचतो तुला काय वाटतं का नाही गवळण आतून म्हणाली बाहेरून तर त्याला ऐकू शिवू लागलं किंवा हसू लागला नाचू लागला माय म्हणे येड आहे का काय हे पागल कुठला म्हणे इथं काय कोणतं घर का दार इथं गम्मा घरासमोर धिंगाणा करायला धिंगाणा आहे ना तू धिंगाणा मला एक धिंगाण्यातून कीर्तन पलीकडे मी काय इकडे त्या ठिंगाण्यात काय कमाल सध्या आवडली जरा बोलतो पडीचे असेल पण एका जातीचं बघून बाबाजी तुमचं कीर्तन म्हणलं हो बिन करा म्हणे आम्ही आमचं इकडे म्हणून काय हरकत नाही आम्हाला काय अडचण नाही मग पहा जेव्हा म्हणे मग ना भावा म्हणे पैसे बी नाही पहा जेव्हा मी त्याने गेले आता हे कोणी दिलं आता एवढं कोणी सांगायचं का महाराज आठ ठेवा